बीड जिल्हा नियोजन समितीची आज बैठक आहे। पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे आणि समितीच्या सदस्यपदी आमदार विजयसिंह पंडित आणि नमिता मुंदडा यांची नियुक्ती आहे। आमदार सुरेश धस आणि आमदार प्रकाश सोळंके यांना डावलल्याची चर्चा याच्यामध्ये होतीये। सातत्यानं धनंजय मुंडे यांच्या संदर्भात धस यांच्याकडून केले जाणारे आरोप, राजीनाम्याची केली जाणारी मागणी या सगळ्या पार्श्वभूमीवर बैठक वादळी होईल असं म्हटलं गेलं होतं। मात्र आता सदस्य जेव्हा नेमणूक केली गेलेली आहे तेव्हा मात्र सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंना डावललं गेलंय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी उदय नागरगोजे यांच्याकडून। उदय, कुठलं कारण याच्या मागे सांगितलं गेलेलं आहे का? आपण जर बघितलं तर आज अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक होत आहे। यामध्ये जे सदस्यपदी नियुक्ती करायची होती त्यामध्ये भाजपाकडून नमिता मुंदडा यांना तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयसिंह पंडित यांना संधी देण्यात आली आहे। वास्तविक पाहता भाजपमध्ये आमदार सुरेश धस हे वरिष्ठ जे आमदार आहेत, तसेच राष्ट्रवादीमध्ये देखील प्रकाश सोळंके वरिष्ठ आमदार आहेत, परंतु या दोघांनाही बाजूला ठेवत आता हे जे नव्याने आमदार झालेत विजयसिंह पंडित त्यांना आणि नमिता मुंदडा यांची दुसरी टर्म आहे त्यांना देखील संधी देण्यात आली आहे। आणि आता यापुढे हे सदस्य नियुक्ती होणार आहे, परंतु तुर्तास तरी ह्या दोघांना डावलल्याचं दिसत आहे। ज्या गेल्या काही दिवसात ज्या घटना घडल्या आहेत बीडमध्ये, जे काही आरोप प्रत्यारोप होत आहेत त्या पार्श्वभूमीवर या दोघांच्या निवडीला प्राधान्य दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।